जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। काही दिवसांपासून भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी विरोधी पक्षनेत्या अंजलीताई साळवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून त्यांना चांगलेच धारेवर धरले। तसेच शहरातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे कडक निर्देश दिले। उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील कुर्ला कॅम्प, गुरुनानक स्कूल परिसर, पितामह रामजी आंबेडकर नगर, 10 चाळ, समता नगर, सुभाष टेकडी परिसर, राहुल नगर, नेताजी चौक परिसर आणि लालसाई बिल्डिंग लगतचा परिसर या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे। यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अंजलीताई साळवे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कार्यालयात या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीदरम्यान अंजलीताई साळवे यांनी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी श्री बुडगे आणि अशोक घुले यांना प्रभागातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला। नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून त्यात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। या बैठकीला काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनीही आपापल्या भागातील पाण्याच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने कोणता पर्याप्त आणि ठोस मार्ग काढता येईल यावर या बैठकीत विस्तृत व गंभीर चर्चा झाली। अधिकाऱ्यांनीही या समस्येची दखल घेत त्रुटी लवकरात लवकर दूर करून पाणी पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे। या बैठकीमुळे आता पालिका प्रशासन पाणी टंचाईच्या प्रश्नावर काय पावले उचलते याकडे उल्हासनगरवासियांचे लक्ष लागले आहे। बघा, आज उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण उल्हासनगरमध्ये पाण्याची समस्या सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि एक विरोधी पक्ष नेता म्हणून याची दखल घेणं आम्हाला प्राप्त होतं। त्या अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण पाणी पुरवठा विभागाची इथे बैठक लावलेली होती। पाणी पुरवठा विभागाचे सर्व अभियंता आज इथे हजर होते। यामध्ये जिथे जिथे सर्व पॅनलमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले होते आणि जिथे जिथे पाण्याचे प्रश्न होते ते त्यांच्याकडून ऐकून त्यांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले आणि लवकरच त्या प्रश्न सोडवले जातील। आज आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेता साळवे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे बोलवली। विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिल्यानंतर प्रथमच ही बैठक आहे। तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय, जो ज्वलंत विषय पूर्ण शहरात चालू आहे, तो पाणी प्रश्नाचा आहे। तर पाणी प्रश्न संदर्भात आम्ही शहरामधील अनेक सोशल वर्कर्स असतील, सामाजिक सेवक असतील, पक्षाचे लोक असतील, त्यांना विचारलं होतं त्यांचे काय काय समस्या आहे, ते समस्यांचं निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली इथे बैठक झाली। लोकांनी आपापल्या समस्या सांगितल्या, ते त्यांनी नोट केले, तसं मॅडमनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिले। तर त्या संदर्भात लोकांच्या समस्यांचं निवारण हे आपण कसं करू शकतो यासाठी आपण त्याचं केलं। त्याचसोबत जे 2-3 मोठे विषय आहे त्यामध्ये MIDCच्या माध्यमातून जो हा अडचण वारंवार निर्माण होते, ते शासन स्तरावर MIDC मध्ये आपली एवढी मोठी थकबाकी आहे, ते पैसे मध्यंतरी निवडणुकीच्या पहिले सत्ताधारी पक्षांनी असं घोषित केलं होतं की ही सर्व माफ करण्यात आली, पण तसं काही झालेलं नाहीये। या बैठकीत आम्हाला असं माहीत पडलं आणि त्यामुळे वारंवार MIDC आपल्याला पाणी कमी देत असल्याने हा अडचण निर्माण होते। तर जरी आमची सत्ता नसली तरी आम्ही शासन स्तरावर, मग सन्मान्य खासदार असतील, इकडचे पालकमंत्री असतील किंवा आमचे विरोधी पक्षाचे जे आहेत आमदार, ते येणाऱ्या अधिवेशनमध्ये या MIDCच्या संदर्भात, कारण की मूळ उल्हासनगरचा प्रश्न हा MIDCच्या पाठपुरावा कमी असल्याने होत आहे, म्हणून त्याकडे जास्त केंद्रित लक्ष आम्ही करणार आहे येणाऱ्या काळामध्ये। सोबतच जो कोणार्क कंपनीला जो पाईपलाईनचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे तो व्यवस्थित चालू आहे की नाही याची दक्षता विरोधी पक्षामधून आम्ही करणार आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची कामं पूर्ण झाली आहे का, कुठे कुठे कामं बाकी, या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे। आणि त्याशिवाय व्यतिरिक्त बंद बोरवेल असतील, या सर्व मुद्द्यांवर एकंदरीत इथे आज चर्चा करण्यात आली आणि पाणी प्रश्नासाठी आम्ही पण जबाबदारी म्हणून, विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी काय काय करू शकतो यासाठी या बैठकीत आपण आजची बैठक करा।